नमस्कार सर्वांना. मोरपंख बाय मयुरी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मयुरी आपल्या सर्वांचं स्वागत करते. व्हिडिओ तसा जुना आहे, अपलोड करायला जरा उशीरच झाला. जरा नाही म्हणता येणार, फारच उशीर झालाय. असो, तुम्ही सर्व आपलेच आहात, तुम्हीच तर समजून घेणार ना. तर इथं तयारी सुरू आहे वर्षाच्या पहिल्या सणाची, म्हणजेच मकर संक्रांतीची. माझ्या घरामध्ये संक्रांती सुरू होते ती म्हणजे तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या बनवण्यापासून. इथं वडी बनवण्यासाठी माझ्या कामवाल्या ताईंनी एक ट्रिक सांगितली होती. वडी बनवण्यासाठी गूळ तयार झाला आहे हे कसं ओळखावं, तर एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं गरम केलेलं गुळाचं मिश्रण टाकावं व त्याचा जर गोळा तयार झाला तर आपलं गुळाची वडी बनवण्यासाठी गूळ तयार झालेला आहे असं समजावं. ती ट्रिक आज मी ते वापरली आहे. गुळाच्या गरम मिश्रणामध्ये बारीक केलेले तीळ आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे मिक्स केल्यानंतर येणारा सुगंध म्हणजे अप्रतिम. असं वाटतं की वडी तयार होण्याआधी खाऊन टाकावी. ही वडी बनवताना ती हाताने सेट करताना हाताला खूप भाजत असतं, पण एकदा का त्या वड्या तयार झाल्या त्यानंतर ती खाताना जी चव लागते ती म्हणजे आहा, स्वर्ग सुखच. तुम्ही म्हणाल काय ही या तिळगुळाच्या वड्यांची तारीफ करते, साध्या वड्याच तर आहेत त्या. हो, पण तुम्हाला सांगू, एखादी गोष्ट आपण मनापासून प्रेमाने जेव्हा बनवतो तेव्हा ती बनवताना आपण त्यामध्ये आपला जीव ओतलेला असतो आणि तो आनंद खाणाऱ्याच्या चेहऱ्यावर जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं वाटतं. आताच तयारी सुरू झाली आहे भोगीची भाजी बनवण्याची. काही ठिकाणी याला मिक्स व्हेज देखील म्हणतात. या दिवशी ही भाजी बनवण्याचं कारण म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि अशा विशिष्ट प्रकारे बनवल्याने सर्व भाज्या खाल्ल्याही जातात. ही भाजी बनवण्याची सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते. आज मी ही भाजी बनवली माझ्या आईच्या पद्धतीने. मस्तपैकी खमंग तीळ भाजून ते तीळ वाटून मस्त भाजीमध्ये मिक्स करायचं. त्यानंतर थोडंसं खोबरं आणि लसूण छानपैकी भाजून घेतलं. त्यामध्ये थोडी हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर सुद्धा टाकली. सोबत एक हिरवी मिरची पण टाकली छान चव येण्यासाठी. सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर वाटून घेतलं. नंतर वाटलेल्या मिश्रणाला खमंग अशी फोडणी दिली. इथं रेसिपी सांगण्याची काही गरजच नाहीये, कारण तुम्ही सर्व मैत्रिणी सुगरण आहातच, हो ना. मी नाही आहे तुमच्या एवढी सुगरण. प्रयत्न चालू आहेत माझे सुगरण बनण्याचे. एक दिवस पूर्ण होतील माझे प्रयत्न. फोडणी छान परतल्यानंतर मी मसाल्याच्या डब्यात दिसेल ते सर्व मसाले ऍड केले. धना पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, काळा मसाला, हळद, एकही मसाला सोडला नाही. स्वयंपाक करताना वस्तू जागच्या जागी ठेवण्याची मला फार सवय आहे. त्यानंतर इथे मी ऍड केलंय घरी बनवलेला मसाला. नंतर धुवून घेतलेल्या सर्व भाज्या एक एक करून मिक्स करत गेले. छान परतून घेतल्या. मेथीची भाजी सुद्धा टाकली. दुसरीकडे तयारी सुरू झाली बाजरीची भाकरी बनवण्याची. बाजरीची भाकरी आणि त्यावर टाकलेले तीळ हे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे जे मला लहानपणापासूनच खूप आवडत आलेलं आहे. भाकरी बनवणं म्हणजे माझ्या आवडीचा विषय. मी भाकरी ही नेहमी लोखंडी तव्यावरच बनवते, कारण तिची चव खूप अप्रतिम लागते आणि मला ती फार आवडते. चला, इथे भाकरी बनवून तयार होत आहेत, सोबतच भोगीची भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.